मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ नगर खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत. ज्या वैरींना भेटणार आहोत त्यांचं नाव श्रेया विवेक आंग्रे. नणंदबाई आहेत श्रद्धा श्रीप्रसाद दामोदर. दुसऱ्या नणंदबाई ज्या आव्हान देणार आहेत श्रुती ओंकार पोटे. लिटिल चॅम्प्सना बोलतं करूया आणि घरात आनंदाची उधळण करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. संसारूपी सागरात प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते विवेकरावांच्या बरोबर. काय सांगताय तुम्ही? काय उखाणा कसा? गोव्यावरून आणले काजू आणि काजू खास, श्रियाची पप्पी घ्यायला कशाची लाज. माहेर कुठलं? पेन. पण मग घरी कोण कोण माहेरी? आई वडील आणि भाऊ. तुमचं बालपण? माझं बालपण खोपोलीमध्येच. घरी कोण कोण होतं लहानपणी? लहानपणी घरी आई वडील, माझी मोठी बहीण आणि त्याच्यानंतर लहान बहीण माझ्यानंतर. किती वर्षापूर्वी लग्न झालं? 4. कसं जमलं कसं लग्न? मामांनी स्थळ सांगितलं होतं, त्याच्यानंतर हे बघायला आले पेनला. तुम्ही पेणला गेले होते एकटे? नाही, फॅमिली. सगळे गेले? हो, माझे काका होते. आणि मग काय झालं? आणि फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं वेळ दिला बोलण्यासाठी. एक 5-10 मिनटं आमच्यासाठी बोलण्यासाठी वेळ मिळाला. आणि नंतर आमचं दोघांचं पटलं, दोघांना व्यवस्थित वाटलं, दोघांची मनं जुळली तिथे. हां, म्हणजे 10 मिनिटात? 10 मिनिटामध्ये ओके वाटलं दोघांचंही. म्हणजे नाही, मला हे कळत नाही कधी 10 मिनिटात कसं काय मन जुळतात? तिच्या मनातले काही प्रश्न होते ते तिने विचारले, माझ्या मनातले काही प्रश्न होते की. अच्छा, तुमचं तिकडे प्रश्न उत्तराचं सेशन होतं? हो, झालं. आम्हाला साईडला क्लिअर झालं. बाजूच्या घरात बसवलं होतं. तुम्हाला अंदाज आला होता साधारणतः ते निघाले जेव्हा पेणवरून तेव्हा तुम्हाला हो अंदाज येईल आला असं होता? वाटलं होतं. बरं, तुम्हाला पण अंदाज आला होता की इकडनं होकार येणार? हो. का? ते जुळायचंच होतं. आपण म्हणतो ना, ते जुळून आलेलं असतं, एक वेळ असते आणि त्या वेळेत ते जुळून येतं. आणि त्याच्यानंतर आमचं होकारार्थी सगळं लगेचच झालं. आणि इव्हन साखरपुडा वगैरे लगेचच तारीख आहे. किती दिवसांनी झाला साखरपुडा? 2 महिन्यांनी झाला तरी. मग त्या 2 महिन्यात कसा काय संपर्क होता? फोनवरच बोलत होतो. हे चुकून पुढे जाता जाता अलिबागला मी थांबलो पेणला वगैरे असं कधी? ते बरंच झालंय, पण साखरपुड्यानंतर. नाही, ते आता कारण नका सांगू. साखरपुड्याच्या आधी मी फोन सुद्धा नव्हतो करत. म्हणजे एक साधारणतः साखरपुड्याच्या 15 दिवस आधी आम्ही फोनवरती बोलण्यासाठी सुरुवात केली. कसा आहे स्वभाव? कसा आहे हिचा? हा, मग कोणाचा? मला वाटलं तिला विचारतोय. अरे तुम्ही सांगा. कसा? तिचा स्वभाव एकदम सुंदर, शांत आणि मनमिळावू. आता आपण काय करता सध्या? माझ्या वडिलांनी 1992ला खोपोलीमध्ये केटरिंगचा व्यवसाय चालू केला. अरे वा. आणि तोच मी आता कॅरी करतो. टेस्टिंग वगैरे स्वतःच करता का? हो, मी स्वतः शेफ आहे. अच्छा, ते कळतं, दिसतंय टेस्टिंगचा इम्पॅक्ट. का हसला तो? तब्येतीवरून कळलं असेल. काय प्रत्येक गोष्ट जर डिश भरून टेस्ट केली तर काय होणार? बरं, घरात कधी जेवण वगैरे करतात? हो, बऱ्याच वेळा. मग तेच करतात? नाही, काय आयटम करायचं असेल तर ते करतात. कुठला स्पेशल तुम्हाला कुठला असा वेगळा पदार्थ त्यांनी केलेला आवडतो? दाल भाटी. काय सासूबाई, काय सुनेबद्दल काय म्हणणं आहे? सुनबाई आमची लक्ष्मीच आहे आणि मनमिळावू आहे, सगळ्यांशी शांत, स्वभाव पण तिचा शांत आहे आणि सगळ्यांशी व्यवस्थित वागते. दुजाभाव कुठला करत नाही, नाही आम्हा दोघांशी नाही दोघी नंदांशी. अरे वा. आणि त्यालाही व्यवस्थित हँडल करते. का त्याला काय हँडल करावं लागतं? नाही, असं म्हणजे वादविवाद होत नाहीत दोघांच्यात असं. ते काय, त्याच्यासाठीच, बाकी काय नाही. मुलाने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात असं वाटतं? तसा मुलगा आमचा काहीच नाही, त्याच्या सगळे गुण चांगलेच आहेत. आपला तो बाब्या. माझ्या मिसेसने जे सांगितलं तसंच तिचा स्वभाव आहे, मनमिळावे. माझ्या एक मुलीचं लग्न झाल्यानंतर आत्ता गेल्या 5 महिन्यापूर्वी दुसऱ्या मुलीचं लग्न झालं. तिला घरात आल्यानंतर 5व्याच दिवशी मी विचारलं होतं, तू या घरात काय म्हणून आलीस? ती म्हणते, मी मुलगी म्हणून आली. म्हटलं, माझ्या मोठ्या मुलीला मी रागवू शकतो, मोठ्या जावयांना रागवू शकतो, छोटी मुलीला रागवू शकतो, माझ्या मुलाला वर पण मी रागवू शकतो, रागवतो समजा वेळ आली तर. तसं तुझ्या रागवल्या आणि तुला एखादा हात उगारला म्हणते, चालेल तुम्ही माझे पप्पाच हात. म्हणजे त्याच वेळेला तिने माझं मन जिंकलं आणि ह्या घरात ती माझी 3री मुलगी म्हणून आली. हे अगदी सगळ्यांना माहिती आहे. मी तिला मुलीप्रमाणेच वागणूक देतो. बाबा इतकं भरभरून बोलल्यावरती काय विषयच संपला, हो की नाही? पण हे कसे वागतात तुमच्याशी खरं सांगा? कधी रागवतात का? हो. का रागवतात म्हणजे पटकन बोलतात. का हो? असं काही मला पटलं नाही तर मग मी रिॲक्ट होतो.
आणि या काय करतात? ह्यांना पटलं नाही तर? त्यांना पटलं नाही तर ती काहीच नाही करत, शांत राहते. मग हा स्वभाव आपण घ्यावा असं नाही का वाटत? आपण सुद्धा थोडंसं चांगल्या गोष्टी घ्याव्या. थोडंसं डोक्यामध्ये काही इतर गोष्टी चालू असतात आणि त्यावेळेस आपण एखादी गोष्ट सांगितली तर पटकन त्याची रिॲक्शन नाही मिळाली आपल्याला व्यवस्थित, तर मग मला रिॲक्ट व्हावं लागतं आणि ते करून घ्यावं लागतं. मी समजा विचारलं की आजपासून बदल करायचा आहे तर कुठला कराल? तर त्यांनी सांगितलं की आजपासून मी माझ्या नवऱ्यासारखी वागेन, तर चालेल तुम्हाला? नाही. हे बरं आहे. या सगळ्या गप्पा सुरूच राहणार. नणंदबाईंना सुद्धा बोलायचं आहे, सगळ्यांनाच बोलायचं आहे. पण आत्ता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. घरामध्ये ना आम्ही एक बंद पाकिट लपवून ठेवलं आहे, ते घेऊन यायचं. वेळ आहे 10 सेकंदाची. 5 वस्तू वाचून दाखवणार. 5 वस्तूंपैकी एक वस्तू विसंगत आहे, त्या ठिकाणी आम्ही बंद पाकिट ठेवलेलं आहे. कुणीही सांगायचं नाही, प्रॉम्प्टिंग करायचं नाही. किसणी, सुरी, कालथा, फिश टँक, झारा. वेळ सुरू झाली. 5, 4, वहिनी अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही त्यांच्या मोठी नणंद. नणंद. तुम्ही? बारकी. तुम्ही कुठे असता? मी पुण्याला असते. आणि तुम्ही कुठे असता? मी पेणमध्ये. एक पेणमध्ये गेली, एक पेणमधून आणली. बॅलन्स केला, Balance बरोबर केला. केला. उगाच गडबड नको. माहेरी जायला प्रॉब्लेम नको. ती गेली, ही आली, एकाच गाडीमध्ये कामं होतात. काय करतात मिस्टर? मिस्टर मक्समध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आमची बदली झाली होते, चेन्नईला गेलो होतो. मग तिकडचं येत असेल ना तुम्हाला बोलायला? हो, थोडं थोडं. बोलायचं झालं? सापडिया, जेवलात का? मग आम्ही काय म्हणायचं? नाही सापडी आहे. कशी आहे वहिनी तुमची? छान आहे. आली तेव्हा अगदी मैत्रिणीसारखी वाटली आणि ती तशीच राहिली. आमच्यामध्ये दुरावा कधी आला नाही. आणि नंतर नंतर तिचे हळू बोलणं, आम्ही चिडलो तरी ती रिॲक्ट न होणं, ह्या गोष्टी हळूहळू दिसत गेल्या, कळत गेल्या आणि मग तिचा स्वभाव अजूनही आवडत गेला. म्हणजे अगदी बोल लावायला आणि तिला आणि आम्ही जे तिला सांगितलं ते पण तिने मोठ्या बहिणीसारखं ऐकलं. नसतं ऐकलं तर मग थोडंसं वेगळं होतं, पण ऐकलं. पण मला सांगा, त्यांचं लग्न झाल्यानंतर तुम्ही चेन्नईला गेले? हो. तुमचं लग्न किती वर्षापूर्वी झालं? मला 9 वर्षापूर्वी झालं. तुम्हाला किती 9 वर्षात बोलायला मिळालं का घरात कधी? मिळालं. ह्या थांबतच नाही. वाट बघावी लागते पण भेटतं, बोलायला भेटतं. कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे. त्यांचा पण स्वभाव असा आहे की ते सगळं माझं ऐकून घेतात, भले बडबड बडबड ऐकून घेतात. पर्याय नाही त्यांना दुसरा. आणि स्वभाव छान आहे. जसं आपण म्हणतो की आपल्या बाबांची प्रतिकृती असावी, पप्पांची प्रतिकृती असावी, असाच आहे. म्हणजे बाबा जसे सहन करतात तसं त्यांनी बडबड सहन करावी. आणि सरळ बोला ना तुम्ही, त्याच्यात काय अजून वेगळं आहे? कसं वाटतंय तुम्हाला पेणमध्ये? छान वाटतं. काय करतात मिस्टर? फार्मासिस्ट. कसं जमलं कसं तुमचं? अरेंज मॅरेज. अरेंज. पप्पांनी म्हणजे ही वहिनी पेणचीच ना, वहिनीच्या पप्पांनी स्थळ वगैरे सुचवलं होतं. मग पप्पांनी जाऊन पुढाकार घेतला. किती वर्ष झाली? 5च महिने झालेत. तुमचं म्हणणं काय तुमच्या वहिनीबद्दल? ती खूप छान आहे. म्हणजे मला आता समजा माझं आणि दादाचं भांडण व्हायचं, तिला काही फरक पडायचा नाही. ती तिचं आपलं म्हणजे कधी मध्ये नाही, तुम्ही करताय तुम्ही, पण ती सगळ्यांशी व्यवस्थित. तुम्ही दादाशी भांडायचा? हो, बरेच वेळा. कुठल्या विषयावरून? कुठल्याही चार्जरवर पण भांडण व्हायचे आमच्या. नाही, पण मग भांडण जेव्हा होतं तेव्हा तुम्ही कशा रिॲक्ट होता? बडबड. हिचा आवाज, त्याचा आवाज, तेवढंच. मारामारी आणि मी म्हणजे टॉम अँड जेरी. प्रेम पण तेवढंच तिच्यावरती जास्त. जेव्हा ही ताई दोघी सासरी निघाल्या तेव्हा तुमचं काय झालं होतं? खूप भरून आलेलं. हो ना. म्हणजे खास करून हिच्याबरोबर. की भाऊजींचं कसं होणार? 5च महिने झालेत ना, अजून तिकडे आवाजच नसेल बाहेर पडत. फक्त त्यांच्यावर पडतो. हो. बारक्या बहिणीवरती म्हणजे मला पण खूप म्हणजे आदर वाटतो तिचा. नाही का? दोघी बहिणींचे स्वभाव खूप छान आहे, तसं म्हणजे समजून घेतात. हे नाव सांगा. रोनित. तू काय करतो? मी आता 7वीत आहे. तुझं नाव? प्रिन्स यादव. तू काय करतो? मी आता 4th मध्ये आहे. नाव सांग. प्रज्ञेश श्रीप्रसाद दामोदर. तू राहतो कुठे? पुण्यामध्ये. शाळेत जातो? माउंट सेंट पॅट्रिक स्कूल. मग तुला घरात आई ओरडते की बाबा ओरडतात? दोघं. दोघेही ओरडतात. आणि आवाज घरात कोणाचा मोठा आहे? आई जास्त बाबांना सांगते तर आई जास्त रागात बोलते आणि जास्त जोरात बोलते. आणि बाबा? बाबा इतके पण नाही, तरी ओरडण्याच्या वेळी खूप जोरात ओरडतात, पण इतके पण नाही
इतकी बिल्डिंगच्या खालपर्यंत आवाज जातो, इतके पण नाही. खाली सगळ्यांना कळतं यांच्याकडे आवाज आहे म्हणून? मला नाही माहिती ते, पण कळत असेल. लहान मुलांशी कसं वागलं पाहिजे मोठ्या माणसांनी? असं मला वाटतं की अभ्यासाचे विषय थोडं टॉपिक वरती रिसर्च करून अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे थोडी डोक्यात बुद्धी येईल. होय ना, बरोबर. पण घरात जर हे दोघेही शांत राहिले तर तुला आवडेल? नाही. म्हणजे हे बडबडत आहेत ते बडबडू दे ना. पण इतकं पण आवडत हा. नाही. कधी कधी थोडं थोडं आवडलं तर ठीक आहे. मग तू त्यांना सांगत नाही आता गप्प राहा म्हणून, ओरडू नका? मी बोलतो कधी कधी, पण ते ऐकत नाही. तुझं ऐकत नाही? पण कोणाला जास्त समजवायला लागतं, आईला की बाबांना? आईला. किती गोड आहेस तू माहितीये का? तू मस्ती नाही ना करत? करतो पण इतकी पण नाही. तुझं सगळं इतकी पण नाही हा जो काही शब्द आहे ना. नाव सांग बाळा. श्री सागर शाणे. तू शाळेत जातो? नाही, ऑनलाईन. सध्या ऑनलाईन आहे. पण कसं वाटतं, अभ्यास करतो तू? करतो ना अभ्यास की मस्ती करतो? अभ्यास. नाव सांग. सावित्री सचिन शाणे. तू कितवीत आहे? 5वीत. बरोबर. आता ना एक छोटासा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये 2 नावं निवडली जाणार. त्या 2 नावांना तुमच्यासाठी खेळ खेळायचा आहे. तुम्हा दोघींपैकी कोणाला अंतिम खेळात पाठवायचं ते आता ज्यांची दोघांची नावं येतील ते ठरवणार. बघूया काय होणार या खेळात. श्रीश, तू यांच्यासाठी खेळणार. दुसरं नाव बघूया आता कोणाचं येत आहे. प्रज्ञेश, तू कोणासाठी खेळणार? खेळ सोपा आहे. ती बांगडी आहे ना, ती अशी टाकायची आणि ती त्या स्टँडमध्ये जाऊन अडकली पाहिजे. दोघांनाही 10-10 संधी मिळणार. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या माऊलींना पुढच्या खेळात जाण्याची संधी मिळणार. बघूया या खेळात काय होणार. प्रज्ञेश, टाक 10. एक. प्रज्ञेशची गुणसंख्या आहे 1 आणि आता श्रीश काय करणार बघूया. 1. शांत राहिला आणि शेवटच्या क्षणी एकदम जादूच करून आत्याला पाठवलं त्याने फायनलला. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. त्यांचं म्हणणं आहे की भाऊ आणि त्या म्हणजे तुमचे मिस्टर आणि त्या दोघांमध्ये भांडणं व्हायची पण तुम्ही काही लक्षच द्यायचं नाही. तुम्ही त्याच्यावर काही रिॲक्टच व्हायचं नाही. का असं? कारण की ते बहीण भावांची भांडणं होतच असतात आणि ते भांडून 10व्या मिनिटाला एकत्रच होणार. आपण पडा कशाला मत. हो ना, म्हणून तुम्ही त्यात पडलाच नाही. मी त्यांना समजवायची कधी कधी. कोणाला? मिस्टरांना. ह्यांना कधी समजावलं नाही. नाही का? कारण ह्या जास्त चुकायच्या नाही. या चुकायच्या नाही म्हणजे नवरा चुकायचा. मला सांगा, बहीण आहे एक आणि बायको आहे. या खेळात आता की कोणी जिंकलेलं तुम्हाला आवडेल? बायकोने. 5 महिन्यापूर्वी बहीण जाताना एवढा ऊर भरून बिरून आला होता, कंठ दाटून आला होता, ते गेलं सगळं आता. हो, पण तरी सुद्धा आयुष्यभराची साथ तिच्यासोबतच घालवायची ना. तुम्ही सांगा, आता एकीकडे बायको आहे तुमची आणि एकीकडे वहिनी आहेत. या कोणी जिंकावं असं वाटतंय? बायको. श्रेया त्याची मैत्रीण आहे. हो का? आम्ही एकाच क्लासमध्ये. पेन. शाळेमध्ये पण आम्ही एकत्रित असायचो. कोणी जिंकावं असं वाटतंय? मला वाटतं की श्रेयांनी जिंकावं. ननंदबाईंना विचारतो. एकीकडे बहीण आहे, एकीकडे वहिनी आहे, एक उत्तर द्या. श्रेयाचा आजचा कार्यक्रम आहे, श्रेया जिंकली तर छान वाटेल. काय बहिणीवरचा सगळा राग एका वाक्यात? नाही, राग असा काहीच नाही. आम्ही तिची नक्कीच साडी घालणार ना, पण तो हक्क आहे. व्यवस्था करून ठेवली आहे.
सासूबाई सांगा, मुलगी जिंकली पाहिजे की चून? सून जिंकली पाहिजे, कारण मिळालेली पैठणी दोघेही वापरणार आहेत. सांगा बाबा, सून की श्रुती? पण मनापासून त्यांना वाटतं ह्यानी जिंकावं. बरोबर. आता बघूया कोण पैठणी जिंकणार, पण त्याआधी आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्व मोठ्या माणसांची, ज्यांना मी दुखावलं गेलंय, माझ्याकडून ज्यांचं मन दुखावलं गेलंय त्यांची, सर्वांची. तुम्ही? मी पण, कारण की मी थोडं तापट स्वभावाची आहे, तर मग मी रागात काही पण बोलून मोकळी होते. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडा राग शांत करेल. कराल? बघू प्रयत्न. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा तर कुठला करा? मी जास्त बोलेन, कारण हे खूप बोलतात, गप्पा मारतात, तर मी फक्त ऐकण्याचंच काम करते, त्यामुळे मी बोलेन. असं झालं तर आवडेल तुम्हाला? हो, खूप आवडेल. चला बघूया आता कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. स्माइली चेंडूच्या सहाय्याने तो समोर ठेवलेला स्माइली चेंडू या टिपॉयच्या खाली पडला पाहिजे. 5 संधीमध्ये सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. 1 गुणसंख्या 1 2 1 2 1. आता तुम्ही इकडे, तुम्ही तिकडे. खेळा. घे. 2 3 4 आणि 5. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तर वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.